आणि त्यांना आपण इथे मात्र मॅन ऑफ द मॅच देतोय. पहा, अतिशय बहारदार गोलंदाजी पार त्यांच्याकडून. खरोखरच सुपर डुपर गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली. अमृत बेलुशे तर बहारदार कामगिरी करतायतच, त्याचबरोबर गोलंदाज आयुष असतील, पार्थ असतील, अतिशय सुरेख कामगिरी करत करत आपल्या संघाला मेगा फायनल पर्यंत पोहोचवलंय. आणि खरोखरच खूप चांगली कामगिरी पार्थ मोरे. मला वाटतं ते बापूंचे चिरंजीव आहेत. यस, तर जे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे, आपण मंचावरती या. जी तरुणाई बसले ना, त्या तरुणांना विनंती असेल आपण उतरून आता खाली जावा. कोणी मुलांनी मंचावरती बसू नका, कारण आपल्या ग्रामस्थांना जागा करून द्या. कोणीही तरुणांनी बसू नका प्लीज. आपण सर्वांनी खाली जा. ग्रामस्थांना, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची इथे व्यवस्था करा मंचावरती. आजूबाजूला जर खुर्च्या कुठे कुठे नेल्यात ना पॅव्हिलियन मध्ये, त्या सुद्धा पुन्हा मंचावरती आणा. आता आयोजन समिती आपण याकडे लक्ष द्या, कारण आता संध्याकाळचं सत्र आहे. सर्व मान्यवर आपल्याला इथे मंचावरती पाहायला मिळतील, त्यामुळे आजूबाजूच्या खुर्च्या सुद्धा आणा. आणि आयोजन समिती आपण आता थोडंसं ऍक्टिव्ह व्हा, मंचाकडे या सर्वांनी, कारण स्पर्धा शेवटच्या क्षणाला जातीये. बीपीएलची शेवटची मॅच, मेगा फायनलची मॅच आपल्या भेटीला. एका बाजूला टीम खऱ्या अर्थानं श्री काळ भैरवनाथ 11, अर्थातच त्या संघाचे संघ मालक आहेत आदरणीय श्री राहुल दीपक कासुर्डे. आणि दुसरा संघ असेल श्रीनाथ 11, आणि त्या संघाचे संघ मालक आहेत श्री महेंद्र पुजारी, राहुल दळवी. संपूर्ण स्पर्धेमध्ये जे 8ही ओनर होते ना, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आभार आहेत आपले. आपण टीम खरेदी केली आणि खऱ्या अर्थानं या मंडळाला सहकार्य केलं, त्याबद्दल नक्कीच आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा सांगेन की तरुणांना विनंती करेन की आपण मंचापासून आता थोडस खाली उतरूया आणि सर्व मान्यवरांना जागा करून देऊया. यांचा खऱ्या अर्थानं मिलाप पाहायला मिळाला. चेंडू द्या बघा, खाली चेंडू असते. मला वाटतं बॉक्स दिलाय. सागर चेंडू नेल्यात का? सागर बाडकर बॉल नेल्यात तिकडे नेल्यात. यस,
इथे मात्र अमृत बेलोशे थोडेसे पुढे निघाले होते. बाद टेकण्यापूर्वी काय गॅदरिंग झालंय. अतिशय बहारदार एसटी रक्षण. वा भाई वा. टीम काळ भैरवनाथ 11 का खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामदैवताच्या नावाने आम्ही संघाचं नाव ठेवलंय. राहुल कासुर्डे संघ मालक आहेत आणि खऱ्या अर्थानं पाठबळ आहे खऱ्या अर्थानं ग्रामदैवतेचं म्हणेन यांच्या पाठीमागे. कारण सातत्याने आपण ज्या ज्या वेळेस पाहतो ना, सर्वप्रथम आपलं ग्रामदैवत असतं, कुलदैवत, त्यानंतर ग्रामदैवत. आणि यासाठी खऱ्या अर्थानं राहुल कासुर्डे यांचं खरोखर अभिनंदन करेन. आणि त्यांची टीम पहा मेगा फायनल पर्यंत गेली आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती आतापर्यंत इनफॉर्म म्हणजेच अमृत बेलोशे काय आतापर्यंत परफॉर्मन्स राहिलाय. बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅच. नवीन संकेत बाडकर, राहुल सागर मात्र बाडकर गोलंदाजी मार्कवरतून. सागर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हो डेलिब्रेट आहे. यस इथे मात्र काय पंचांचा निर्णय येतोय पाहायचं. लेग बायचा इशारा येतोय. एक धाव डी मध्ये असेल. सागर बाडकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खरोखर एक शांत संयमी खेळाडू आहे. सातत्याने श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगावसाठी बाई टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्या संघाला लीड करतात. हा पंच सांगतायत पहा कुठे बॅटची मुवमेंट झालेली नाहीये. ते चर्चा होते नंतर आपल्यापर्यंत डिसिजन येईल. कारण बोलता बोलता आमच्या तोंडातून गेलं होतं पहिलं, परंतु आउटफील्डचा डिसिजन येतो पंचांच्या माध्यमातून. यस रिटर्न घेतला जातोय आणि डेलिब्रेटचा निर्णय येतोय. कारण फलंदाजांची कोणती मुवमेंट झाली नव्हती. लेग पंचांनी बरोबर हेरलं होतं तिथे आणि ते मात्र डिसिजन येते. म्हणजे आलेला डॉट बॉल. सागर बाडकर पुन्हा एकदा गोलंदाजी रनवे वरतून निघतायत. एज लागली आहे झेल, परंतु नाही. झाडांमध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. डी झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाब असेल, परंतु कुठेही एका धाबेसाठी काही हरकत नाही म्हटलं जाईल सागर यांच्याकडून. कारण दर्जेदार आहे. आणि मी सातत्यानं सांगितलं की मागच्या पहिल्या 4 मॅचेस होत्या ना आणि तंत्रची सुद्धा मॅच त्या अमृत बेलोशाने 1 हँडेड घेऊन गेले होते. पण काय घडलं मेगा फायनलला पहिल्याच चेंडूवरती बहारदार एसटी रक्षक झालं. आणि सागर खऱ्या अर्थानं बाडकर यांचं कौतुक करेन कारण त्या दर्जेचा चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा हो खबर आहे डायरेक्ट हिट करण्याची नामी संधी आहे. नामी असा थ्रो करून तुम्ही विकेट घेऊ शकत नाहीये. जोरकस थ्रो हवा आहे तुम्हाला. रॉकेट थ्रो पाहिजे. एक खऱ्या अर्थानं ऍक्टिव्ह पणा टीम काल भैरवनाथ 11 मध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र मानसिंग आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतील ज्यांनी मागच्या मॅच मध्ये बहारदार कामगिरी केली. चांगले फटके खेळले. आता गरज आहे मानसिंग यांना कारण खऱ्या अर्थानं अमृत बाद झालेत. जबाबदारी आली आहे. इथपर्यंत संघर्ष करून वरती आलेत आणि इथे मात्र संघर्ष केल्यानंतरची फायनल. हो अति घाई संकटात नाही म्हटलं जातं. इथे खऱ्या अर्थानं चेंडू लावण्याची लगबग. आणि मला वाटते संतोष सकपाळ यांनी सुद्धा मला वाटते 2 मॅन ऑफ द मॅच सकाळपासून घेतल्यात. ॲज अ बॅट्समन ॲज अ गोलंदाज म्हणून सुद्धा चांगली कामगिरी. परंतु एस्टनच्या मागे पहिलं विकेट खूप महत्वाची होती. अमृत बेलोशांना माघारी पाठवायचं होतं आणि काय क्षणामध्ये ते एसटी रक्षण झालं. आणि तिथून बागपोटला मात्र श्रीनाथ 11 आहे. परंतु मॅच संपली नाही मित्रांनो. 4 षटकांची मॅच आहे. डेड बॉल. सागर यांना काहीतरी अडथळा. 0 आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. फक्त 2 धाबा फलकावरती पहा काय षटक हाताळतायत. वा भाई वा. हो चेंडू हातामध्ये घेतलाच गेला नाही संतोष सकपाळ. एसटी रक्षकाची खूप मोठी खऱ्या अर्थानं जलदबाजी पाहायला मिळते. पंचांना आमच्या काम जास्त लावलं जाते. वा भाई वा. 2 धावा फक्त धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. सागर बाडकर बहारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. नावाला साजेशी कारण ज्यावेळेस भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव हा संघ खेळतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं संघाला लीड करत असतात सागर. आणि इथे मात्र नक्कीच आपल्या गावची स्पर्धा खेळत असताना आपल्या गावातला जो मेन खेळाडू असतो ना त्याचा संघ नक्कीच बहारदार खेळला गेला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु आपण जर पाहिलं ना आयपीएल मध्ये इंडियन क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं विराट कोहलीचं स्थान खूप आहे. परंतु आतापर्यंत एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाहीये. क्रॅकिंग आपल्या पॉवर थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झाले. 1 धाव कंप्लीट होईल. एकाच धावेची भर असेल. मित्रांनो पाहिलं गेलं ना तर आज अख्ख्या वर्ल्ड मध्ये विराट कोहली सारखा कोणताही फलंदाज नाहीये. खूप मोठं नाव आहे
परंतु काय खऱ्या अर्थानं पनवती लागले विराट कोहलीच्या मागे. सिलेक्शन सुद्धा चांगली टीम घेतली जाते, परंतु ती ट्रॉफी मात्र जिंकता जिंकता राहत आहेत. खरोखरच विराट कोहलीचं ब्लॅड लक असेल, कारण जिथे रोहित शर्मा असतील, धोनी असेल, 5-5 ट्रॉफ्या जिंकून मोकळे झाले आहेत, तिथे विराट कोहलीला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या कव्हरच्या डोक्यावरतून खेळलाय, तिथे मात्र बॅकअप आहे, परंतु थर्ट्या सर्कलचे क्षेत्ररक्षक येतात बाहेर पहा. कारण प्रत्येकाला एक आतमधून एक फिलिंग झाली आहे की ही स्पर्धा आहे ना, पहिली स्पर्धा आहे, आणि जे पहिलं असतं ना ते अखंड स्मरणात राहणार असतं. पहिली कोणतीही गोष्ट असू द्या, म्हणजेच लीगचं पहिलं आयोजन झाले ते आपल्या नावी झाले पाहिजे. ट्रॉफी पंच आमच्याकडे वळले जात आहेत. अडवलाय, यस आतमध्ये अडवलाय सांगतायत, म्हणजे धाव नाहीये, फक्त वाईट आणि वाईट असेल. कधी आता इथे दोन तर 2 धाबे बरोबर धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती 6 1 सॉरी, हा आताची 1 आहे, त्याच्या मागच्या 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओ हो 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 22 बी मध्ये आहे, 22 नाही आहे, बॅट एज आहे. गोलंदाज मात्र राहुल वाडकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरतून गती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, गती राखण्याचा प्रयत्न. वा डान्सिंग ग्राउंड फुल टॉस बॅट वरती घेतलाय, समोरच्या दिशेला भिरकावलाय, चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय म्हणेन, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याबरोबर संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र बदल असेल. टीम श्रीनाथ इलेव्हन संघ जाऊन पोहोचेल 9व्या आकड्यावरती. 1.4चा खेळ संपलाय. आता मात्र वाईट साठी प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा झालाय म्हणेन. फलंदाज मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतात, वाईट घेण्यासाठी फक्त म्हणेन. तुम्हाला मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील. मानसिंग इथे तुम्हाला 1-2 मोठे फटके, षटकार चौकार खेळावा लागेल, त्यासाठी प्रयत्न. हो आपल्या पॉवर थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज राहुल वाडकर यांच्या माध्यमातून तो तसा नक्कीच लागलाय चेंडू म्हणेन, परंतु मेगा फायनल खेळत असताना कोणत्याही गोष्टीची तमा नाहीये, कोणत्या गोष्टीची पर्वा करणार नाहीये आम्ही, कारण बीपीएलचा मानकरी ठरायचंय आम्हाला. या दृष्टीने वाटचाल दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात आपल्याला. ओ फटका फसलाय, कोण झेल घेणार इथे मात्र. यस मानसिंग नाही, संकेत वाडकर तंबूच्या दिशेने परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 मात्र तंबूच्या आश्रयाला टीम श्रीनाथ इलेव्हन. खऱ्या अर्थानं आतापर्यंत धबधबा राहिला होता. तर षटक क्रमांक 2 संपुष्टात आलंय, संपलंय ना. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर फक्त 11 धाबा आहेत, म्हणजे रन बॉल पेक्षा सुद्धा कमी आहेत. ज्या न्यू बॉलर तिकडे जर करता येईल बघा आपल्याला. मिळत आहेत. संतोष सकपाळ शॉर्ट पीस पूल अनसक्सेसफुल झालाय. विकेटचं पतन असेल. मानसिंग बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा हादरा टीम श्रीनाथ इलेव्हन संघाला बसतोय. खऱ्या अर्थानं ज्या रफ्तारने चालले होते ना श्रीनाथ इलेव्हन, असं वाटलं होतं मेगा फायनल खूप अतिशय खणखणीत खेळली जाईल, परंतु ज्या पहिल्या चेंडूवरती अमृत मात्र बेलोशे बाद झाले ना, तिथे मात्र बॅकफुटला ढकललाय टीम श्रीनाथ इलेव्हन. आणि टीम खऱ्या अर्थानं श्री का भैरवनाथ इलेव्हन हा संघ हॅबी होतोय. नवीन फलंदाज तुषार वाडकर मैदानाच्या आतमध्ये कॅच घेतले. सॉरी, नवीन बॅट्समन कोण आले? राहुल खाडे. डावखुरे आताचे फलंदाज आहेत.
इथे मात्र राहुल काळे चला चला क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवा, जास्त वेळ विलंब लावू नका विनंती असेल आपल्याला. स्पर्धा वेळेत संपन्न करूया कारण ग्रामस्थ मंचावरती उपस्थित आहेत. जर पाहिलं ना तर जवळजवळ 1 तास भराचा वेळ मात्र फक्त सत्कारासाठी लागणार आहे मित्रांनो. राहुल खाडे समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतंय त्यांच्याकडून कारण अजूनही बराच काळ क्रिकेट खेळायचंय तुम्हाला. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत फक्त 2च चेंडू खेळले गेलेत म्हणजे अजूनही 10 चेंडूचा खेळ शेष आहे. राहुल खाडेंकडे खूप मोठा वेळ आहे म्हणेन. इथे 2 ते 3 मोठे फटके या 10 चेंडू मध्ये मारले ना तर मॅच मात्र तुल्यबळ म्हणजे तोलायमान स्थितीमध्ये येईल. परंतु कुठेतरी मोठ्या फटक्यासाठी खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही राहुल खाडे यांच्याकडून. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील स्वप्नील वाडकर. वेळ घेऊ नका लाईटी रेफ्री कॉम्बिनेशन आले कारण सावल्या पूर्ण मैदानाचा ताबा घ्यायला लागल्यात पहा. इथे मात्र अतिशय चांगला फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून तिथे बॅकिंग आहे. ताकद देणं गरजेचं परंतु थोडसे खऱ्या अर्थानं धांदल उडली होती म्हणेन. एक छोटासा खेळाडू आपल्याला तिथे मात्र पॉइंट आपल्याला म्हणजेच खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म तयार होत असतो मित्रांनो. या खऱ्या अर्थानं क्रिकेट पासून आहे ना एकावा आता मात्र राहुल खाडेने मन बनवलं होतं मोठ्या फटक्यासाठीच कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. परंतु संतोष सकपाळ काय गोलंदाजी करतायत. आता गतिमान चेंडू हाताळला पहा आणि ही खऱ्या अर्थ व्हॅरिएशनची खूप गरज असते. ज्यावेळेस आपण महत्वाचं षटक हाताळायला आलेलं असतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं आणि एक महत्वाचा खेळाडू आहे म्हणे राहुल खाडे. हो वा भाई वा काय गोलंदाजी होते दर्जेदार आपलातून. एंड ऑफ द 3 षटक 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल फक्त 13 धावा फक्त 2 धावा खर्ची घातल्या पहा संतोष सकपाळ यांनी. काय यार अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. टीम काळ भैरवनाथ 11 वा भाई वा काय लाजबाब खेळ केला जातोय. क्लास दाखवला जातोय. गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे तुषार वाडकर यांना. बॅट्समन नवीन स्वप्नील वाडकर राहुल खाडे. वाह सुपर डुपर सुपर से भी ऊपर म्हणलं तर वावगं नाही ठरणार. इथे मात्र गोलंदाज तुषार वाडकर पहिला चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळालाय आणि मेगा फायनल खेळत असताना शेवटचं षटक हाताळायला आलेत. हनामारीचं षटक आहे. लो फुलटॉस बॅट वरती घेतलाय. सी कॉर्नरला थोडस फ्रंटला यावं लागेल. तिथे सागर पहा सागर वाडकर येत आहेत चेंडूवरती फेकी करायचा प्रयत्न आणि केला. येस एकच धाबा असेल कारण माहिती आहे एक धाव खूप महत्वाची आहे. परंतु मेगा फायनल थोडीशी निराश करणारी झाली आहे म्हणेन कारण ज्या प्रकारच्या 3 षटकांमध्ये 44 धावा 3 षटकामध्ये 40 धावा श्रीनाथ 11नी लावल्या होत्या. मेगा फायनलच कच खाली म्हणेन कारण 4थं षटक मार्गस्थ आहे. धावा फक्त लागल्यात आतापर्यंत 14 धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र काय घडेल राहुल खाडे नक्कीच विकेट सोडले म्हणेन काहीतरी थोडीशी इंजरी झाली म्हणेन परंतु विकेटचं पतन होत आहे कारण बॅटला चेंडू लागत नाही आणि त्यामुळे नक्कीच बाहेर जाण्याचा निर्णय घेतला गेलाय राहुल खाडे यांनी आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय पहा. 3.3चा खेळ आतापर्यंत संपलाय. फक्त 3 चेंडूचा शेवटचा खेळ बाकी आहे आणि 14 धावा धावफलकावरती लागल्यात. मेगा फायनल इथे मात्र खूप लो स्कोरची पाहायला मिळाली. पार्थ मोरे मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे शिल्पकार ॲज अ गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी मागच्या सगळ्या मॅचेस मध्ये झाली आहे. आता मात्र फलंदाजी मार्क वरती आल्यात परंतु स्ट्राईक एंडला पण जर पाहिलं ना तर स्वप्नील वाडकर. इथे मात्र काय घडलं एसटी रक्षकांची चुकी. चेंडू डी झोन मध्ये गेल म्हणजे पार्थला काय स्ट्राईक मिळणार नाहीये. येऊ द्या स्ट्राईकला येऊ द्या. बाईच्या स्वरूपामधील 1 धाव आली आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष. तुषार यू मिस आय डेफिनेटली हिट. काय गोलंदाजीचं डिपार्टमेंट हाताळलंय यार. आपलातून खरोखरच अतिशय देखणी कामगिरी.
खऱ्या अर्थानं श्री काळ भैरवनाथ 11 आणि या संघाचे संघ मालक जर आपण पाहिलं ना तर राहुल दीपक कासुर्डे आहेत आणि खरोखरच त्यांचा संघ एक बहारदार कामगिरी करतोय. खऱ्या अर्थानं श्रीनाथ 11 संघ ज्यावेळेस अमृत बेलोशे बाद झाले ना पहिल्या चेंडूवरती तिथेच बागपुटला ढकलला गेला होता मी म्हणेन आणि तिथून लागलेली पडझड ती मात्र थांबवण्यामध्ये अपयश आलंय टीम श्रीनाथ 11ला. शेवटचा चेंडू मात्र असेल तुषार बाडकर निघतील आणि शेवटचा चेंडू सुद्धा डॉट 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 डॉट. यस वा भाई वा. हे षटक असेल फक्त 2 धाब्यांचं पुन्हा एकदा म्हणजेच काय तर धावा झाल्यात 15 धावफलकावरती 16 धाब्यांचं आव्हान असेल मेगा फायनल मध्ये विजयासाठी. विजयाचं समीकरण असेल सागर बाडकर या कंपनी समोर 16 धाब्यांचं 15 धाबा धावफलकावरती 16 धाबा विजयाचं समीकरण असेल. इथे मात्र चला आयोजन समिती आपण पुढच्या समारंभासाठी तयारी करा विनंती असेल आपल्याला. आव्हान आहे किती षटकामध्ये पूर्ण केलं जाईल. संतोष सकपाळ त्याचबरोबर तुषार बाडकर सलामीची जोडी आली आहे. गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल पार्थ मोरेला. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 24 चेंडू 16 धाबा मेगा फायनलची मॅच आहे. मेगा फायनल मध्ये खऱ्या अर्थानं खेळत असताना टीम श्री काळ भैरवनाथ 11 हा संघ दमदार कामगिरी करून पुढच्या इनिंग मध्ये आलाय म्हणेन. कारण खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंग मध्ये खेळत असताना पूर्वार्धामध्ये म्हणजेच फक्त 15 धाबा खर्ची घातल्या 24 चेंडू मध्ये. पार्थ पवार पार्थ मोरे सॉरी पार्थ पवार यस ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. स्ट्राईक एंडला संतोष सकपाळ त्यांच्या नावे 2 मॅन ऑफ द मॅच आहेत या प्रीमियर लीग मधल्या. परंतु पार्थ मोरेचं कौतुक आहे इथे अतिशय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. इथे मात्र पहा पाठीमागे थोडासा लँड केला तर नंतर बाहेरच्या दिशेला चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. विकेट काढाव्या लागतील डॉट बॉल टाकावे लागतील. टीम श्रीनाथ 11ला बचाव केला जाऊ शकतो का तर नक्कीच केला जाऊ शकतो. पहा समाधानाचं क्रिकेट आहे. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरतून ढकललाय संतोष सकपाळ दुसऱ्या धावेसाठी. इथे पुन्हा एकदा निघता 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा 3 धावा बघता 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 कंप्लीट केल्यात. इथे मात्र दोन धाबे बरोबर धावसंख्येचा विचार 3 धाबे बरोबर धावसंख्येचा विचार केला तर धावफलक 3 धाबेवरती आपण पाहतोय
0.2चा खेळ संपलाय. 3 धावा 16 धाब्यांची गरज. तुषार मात्र आता स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील आपल्याला. पार निघतोय. पुन्हा शॉर्ट पिच आहे. जोरकस क्रॅकिंग शॉट. वा बाय वा. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु तिथं बॅकअप नाहीये एस्टन समोर. एक धाव कंप्लीट झाली आहे. पहा इथे मात्र मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न नक्कीच सलामीच्या फलंदाजांकडे केला जातोय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, म्हणजे तिथे मुभा आहे तुम्हाला मोठा फटका खेळण्यासाठी. हो हो हो. इथे मात्र पंच आमच्याकडे बळले जातील. चेंडू मात्र वाईट आहे, पंच कळवतायत. येस, आणखीन एक धाव ऍड होईल, म्हणजेच धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच मोरे पुन्हा एकदा फुलटॉस. आणि या पद्धतीचा का खेळ खेळला जातोय संतोष सकपाळ यांच्याकडून, कारण असे चेंडू ते लिलया पार करू शकतात, परंतु इथे मात्र थोडस वेगळा स्टान्स पाहायला मिळतोय. कोणती हडबडाट नाहीये, कारण वेळ आहे त्यांच्याकडे, खूप धावा नाही आहेत, परंतु एक फिनिश स्टाईल असावी. ती रडत खडत खेळली तर त्यामध्ये जोडाचा जो इंटरेस्ट असतो ना तो कमी होत असतो. हो, इथे मात्र पहा लॉप केलाय आणि खऱ्या अर्थानं फिनिश कडे जाण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या बाहेर चौकारासाठी. यस, संतोष सकपाळ यांच्या बॅट मधून आलाय चौकार. कारण मित्रांनो फिनिश कसं असावं, आपण 2011ला वानखेडेला पाहिलं होतं, कारण एका धावेने सुद्धा विजय झाला असता टीम इंडिया, परंतु जो षटकार मारून विजय केला ना तो प्रत्येकाच्या अखंड स्मरणात राहणार होता. महेंद्रसिंग धोनीचा लॉंग ऑनला आलेला षटकार, म्हणजेच का फिनिश स्टाईल असावी. याच मोठा फटका खेळला गेलाय. तिथे मात्र नो मास एरिया आहे. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर जाईल. आणखीन एक चौकार. फलंदाज आहेत संतोष सकपाळ यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार फटका येतोय. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धाबा, म्हणजेच 18 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. मेगा फायनल किती वेळेमध्ये पूर्ण केल्या जातील ह्या, खऱ्या अर्थाने 3 धावा. मेगा फायनल आता मात्र पाहिलं गेलं तर एका चेंडूचा खेळ आहे, परंतु या स्पर्धेतील शेवटचा चेंडू असेल मित्रांनो 1 वर्षाची वाट पाहणारा. कारण ही स्पर्धा पुन्हा पुढच्या वर्षी भेटीला येईल की नाही, इथे येईल का गावाला येईल, हा प्रश्न नक्कीच पुढचा आहे, परंतु वाट पाहावी लागणार आहे. फिनिश होईल का. इथे पहा या संतोष सकपाळ येत आहेत जात आहेत 1 धावेसाठी. खऱ्या अर्थानं तुषार यांनी एक वेगळाच डिफेन्स पाहायला मिळाला होता. आयुष वाडकर गोलंदाजी मार्ग वरतून आता फिनिश. आणि ती संधी मात्र ज्या फलंदाजांनी अतिशय चांगली फटकेबाजी केली आहे त्या फलंदाजाला संधी दिली आहे म्हणे ना. संतोष सकपाळ यांना संधी दिली आहे तुषार यांनी. इथे मात्र लॉप केलाय, चेंडूला भिरकावून दिला. दुसरी धाव घेतली जाईल का. इथे मात्र विजयाची धाव, परंतु नाही. इथे मात्र पाहिलं गेलं तर तुषार सांगतायत विजयाची धाव मी घेणार. हा 1 धाव आहे, म्हणजेच एका धावेची गरज आहे. स्कोर लेबल आहे. विन द मॅच कोण होणार तर होणार. इथे मात्र टीम काळ भैरवनाथ 11 संघ ठरतोय. बोरगाव प्रीमियर लीग 2024 चा मानकरी ठरतोय. या सागर वाडकर यांची खुशी पहा. वा बाय वा. इथे मात्र नक्कीच ठरतोय श्री काळ भैरवनाथ 11 हा संघ ठरतोय. राहुल कासुर्डे यांचा संघ ठरतोय या स्पर्धेचा. अर्थातच बीपीएलचा मानकरी. खूप 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 अभिनंदन असेल टीम सागर वाडकर अँड कंपनी. अर्थातच संघ मालक आहेत